येत आहेत निलेश, आपण बघतोय महाबैठक होण्याच्या आधी या छोट्या छोट्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत। अजित पवार आणि फडणवीसांची एकीकडे बैठक होतीये, एकीकडे जे पी नड्डा आणि अमित शहा चर्चा करतायत। काय नेमकं ठरतंय या बैठकांमध्ये? यामिनी महायुती सरकारच्या स्थापनेला आता गती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। हे GRG रोड परिसरातली सध्याची आपण दृश्य पाहतोय। साधारणपणे मागच्या 1 तासांपासून देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहेत। सत्ता स्थापनेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला कोणकोणती खाती येऊ शकतात या संदर्भातली महायुतीचा एक महत्त्वाचा राज्यातला चेहरा म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मध्यस्थी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण काही वेळानंतर अमित शहांसोबत ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस नावांशी निश्चिती त्या ठिकाणी होणार आहेत। त्यावेळी कुठल्याही प्रकारचे मतभेद नको, त्यामुळे एक समन्वय हवा, त्यामुळे समन्वय असायला हवा आणि कदाचित ही समन्वयाची बैठक या ठिकाणी असल्याची आपल्याला शक्यता नाकारता येत नाहीये। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, देवेंद्र फडणवीस ही बैठक पार पडल्यानंतर अमित शहांच्या भेटीला जाणार आहेत आणि महायुतीची बैठक त्या ठिकाणी पार पडणार आहेत। एकनाथ शिंदे देखील आता दिल्लीत दाखल झालेत आणि साधारणपणे 10 सव्वा 10 वाजेपर्यंत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण हे देखील समोर येणार आहे। अजित पवारांनी याआधी स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला एक उपमुख्यमंत्री पद येत असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून दुसरा उपमुख्यमंत्री कोण असणार याची देखील चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे या संदर्भातली काही चर्चा या ठिकाणी होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साधारणपणे 8 ते 9 कॅबिनेट मंत्रीपद हवेत आणि त्याचनुसार राज्यमंत्री पद देखील द्यावीत अशी त्यांची भूमिका आहे। 3 ते 4 राज्यमंत्री पद आणि 8 ते 9 कॅबिनेट मंत्रीपद द्यावीत अशा पद्धतीचा एक प्रस्ताव महायुतीमध्ये ठेवण्यात आला होता। राज्यातली ही चर्चा होती आणि आता ही चर्चा घेऊन ही सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते दिल्लीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे दिल्लीमध्ये अमित शहा या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर ही बैठक आधीच होणं अपेक्षित होतं, मात्र अमित शहांचं पूर्वनियोजित दौरे होते आणि त्यामुळे ती बैठक पुढे ढकलली। साधारणपणे 9ची वेळ देण्यात आली होती, आता 10 सव्वा 10 वाजता ही बैठक होईल अशा पद्धतीची माहिती समोर येते। त्यामुळे अमित शहांच्या बैठकीनंतरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणते मंत्री कॅबिनेटमध्ये असणार आहेत, मंत्रिमंडळात असणार आहेत ही देखील नावं समोर येताना पाहायला मिळणार आहेत। सध्याची माहिती मिळते त्यानुसार गृह खातं देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहेत। अर्थ व नियोजन खातं जे आहे ते कुठेतरी अजित पवारांकडे पुन्हा जाणार आहे, कारण मागच्या काळात ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल किंवा राज्याची अर्थव्यवस्था जी आहे, आर्थिक गाडा आहे तो यशस्वीपणे पुढे वळून नेण्याचं काम अजित पवारांनी केलं होतं। त्यामुळे अजित पवारांना ही संधी पुन्हा एकदा मिळू शकते। अजित पवार आगामी काळामध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भामध्ये कशा पद्धतीने तरतूद करायची याची पूर्णपणे माहिती जी आहे ते अजित पवारांना आहे, गृह खात्याची माहिती देवेंद्र फडणवीसांना आहे। त्यामुळे ही 2 महत्त्वाची पदं त्यांच्याकडे जातील, तर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील त्यांचं पूर्वीचं जे सार्वजनिक बांधकाम खातं आहे हे जाताना आपल्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीतच महायुतीच्या आजच्या या बैठकीमध्ये राज्यातलं मंत्रिमंडळ, त्यामधले नेते, त्यामधले चेहरे, तरुण चेहरे कोण कोण ह्या सर्व विषयांची चर्चा होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व कुणाकुणाचं असेल या अशा बारीक सारीक चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत। दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठेतरी केंद्रामध्ये आपल्याला संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची माहिती होती। मागचा ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा रंगला त्यावेळी प्रफुल्ल पटेलांना राज्यमंत्रीपद देण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली होती, मात्र प्रफुल्ल पटेल यांना स्पष्टपणे आपलं डिमोशन नको, आपल्याला कॅबिनेट दर्जाचंच मंत्रीपद द्या अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ जास्त आहे, खासदारांची संख्या आता त्यांची जास्त झाली आहे। त्या सर्व बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॅबिनेट मंत्रीपद देखील आता केंद्रामध्ये मागू शकतात आणि प्रफुल्ल पटेल याचे प्रबळ दावेदार असल्याची देखील माहिती आपल्याला सध्या प्राथमिक माहिती समोर येताना पाहायला मिळते। आजची अमित शहांची ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। या बैठकीमध्ये प्रत्येक पक्ष चांगली खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करेल। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, हे तिघही आपल्या प्रत्येकाच्या संख्याबळानुसार यासोबतच चांगली खाती आपल्याला देऊन आपल्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतील आणि आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणनीती संदर्भात किंवा त्याच्यावर इम्पॅक्ट पडतील अशा पद्धतीची खाती स्वतःकडे घेऊन आगामी रणनीती देखील आखताना या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अतिशय महत्त्वाची बैठक काही वेळामध्येच ही बैठक सुरू होईल आणि हे सर्व वरिष्ठ नेते जे आहेत त्या बैठकीला जाताना आपल्याला पाहायला मिळतील। यामिनी
अगदी निलेश, जसं तुम्ही सांगताय राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदं हवी आहेत. जसं तुम्ही म्हणालात तसं जी महत्त्वाची खाती आहेत, ज्याला आपण क्रीम खाती म्हणू शकतो, अशी खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार हे प्रयत्न करताना दिसतायत का? आणि आपलं एकंदरीतच महायुतीमधलं स्थान ते अधोरेखित करायचा प्रयत्न करतायत का या सगळ्या बैठकांमधून, या चर्चांमधून? नक्कीच यामिनी, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याआधी देखील त्यांचा जो बेस आहे तो बेस म्हणजे सहकार आणि शेती या दोन्ही महत्वाची जी खाते आहेत. सहकार खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं, यासोबतच कृषी खातं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. हे दोन महत्वाचे खाते आहेत ज्याच्यावरून राज्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका पाहिल्या तर सगळ्या या स्थानिक संस्था महत्वाच्या असतात. दूध संघ असेल, यासोबतच साखर कारखाने असतील, सहकार विभाग ज्याच्याशी कनेक्ट आहे, या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन कुठेतरी ही महत्वाची जी दोन खाती आहेत ही आपल्या पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. यासोबतच सातत्यानं अजित पवारांवर ज्या विषयावरून चर्चा झाली की हे आम्हाला नीती देत नाहीयेत, अर्थमंत्री असल्यामुळे अजित पवार आम्हाला त्रास देतात, तर हीच आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी पुन्हा एकदा अजित पवार प्रयत्न करताना पाहायला मिळतील. मागे ज्या सभा रंगल्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येक सभेमध्ये अजित पवारांना प्रत्येक आमदाराला किती मोठा निधी दिला हे जाहीर केलं आपल्याला पुन्हा सांगितलेलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं अर्थ खातं त्यांच्याकडेच जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.